च्या वतीनं राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातनं नमो उद्यान या शहरामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च या श्री उद्यानावर त्या ठिकाणी येणार आहे। खरं तरी नमो उद्यान म्हणून ही स्कीम योजना जरी जाहीर झालेली असली तरी या गार्डनचं नाव श्री स्वयंभू नमो उद्यान अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातनं जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च या उद्यानावर होणार आहे। खरं तर या उद्यानामध्ये एक ओपन जिम त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे खुली व्यायामशाळा। त्याच पद्धतीनं खेळाचं जे साहित्य आहे हे साहित्य त्या ठिकाणी असणार आहे लहान मुलांच्या करता। त्याचबरोबर एक छोटं एक स्टेज, एक व्यासपीठ हे सुद्धा त्या उद्यानामध्ये असणार आहे। त्याचबरोबर योगासाठी एक बैठक व्यवस्था ही सुद्धा त्यामध्ये आहे। त्याचबरोबर एक चालण्यासाठीचा एक वॉकिंग ट्रॅक हा सुद्धा त्या उद्यानामध्ये त्या ठिकाणी असणार आहे। खरं तर कणकवली शहराच्या ग्रामीण भागातनं या विकासाची सुरुवात त्या ठिकाणी होते। खरं तर स्वयंभू मंदिर जो परिसर आहे, निम्मेवाडी असेल, सुतारवाडी असेल, बांकरवाडीचा काही भाग असेल, भटवाडी असेल, मधलीवाडी असेल, फौजदारवाडी, सिद्धार्थनगर, माऊलीनगर अशा सगळ्या या भागाचा समावेश या निमित्तानं किंवा त्याचा फायदा या सगळ्या तिथल्या भागातल्या रहिवाशांना त्या ठिकाणी शहरवासियांना होणार आहे। आणि म्हणून ही एक श्री स्वयंभू नमो उद्यानाच्या निमित्तानं एक सुरुवात आहे। आणि या सगळ्या भूमिपूजनाकरता खरं तर या मध्यंतरी आचारसंहिता होती आणि आचारसंहितेच्या उठल्याच्या नंतर आता विकासाला त्या ठिकाणी कणकवली शहराच्या सुरुवात झालेली आहे। जसे जसे अनेक विकासाची कामं ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुरू होताना दिसतील। अनेक वर्क ऑर्डर्स त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, लवकरात लवकर वर्क ऑर्डर पूर्ण होतील आणि जवळजवळ अनेक कामं म्हणजे स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये असतील, रस्त्यांच्या संदर्भामध्ये असतील, आपल्या अनेक विकासाची कामं ही त्या ठिकाणी आपण सुरू करतोय। खरं तर कणकवली शहराच्या या ग्रामीण भागामध्ये निम्मेवाडी, सुतारवाडी या भागामध्ये हे उद्यान त्या ठिकाणी विकसित झाल्यानंतर याचा फायदा तिथल्या रहिवाशांना, कणकवली शहरवासियांना त्या ठिकाणी होणार आहे। आणि 11 वाजता सोमवारी सकाळी 11 वाजता याचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी होणार आहे। या भूमिपूजनाच्या निमित्तानं शहर विकास आघाडी म्हणून ज्या ज्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, शहरवासियांनी यांनी मदत केली किंवा जे सगळे शहरवासी यांना त्या ठिकाणी विशेष असं आमंत्रित त्या निमित्तानं केलेलं आहे आणि सगळेच त्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून या भूमिपूजनासाठी श्री स्वयंभू नमो उद्यान या भूमिपूजनासाठी आपण सर्व शहरवासियांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी कणकवली शहरवासियांना करतो। आणि खऱ्या अर्थाने ही विकासाची सुरुवात आहे। कणकवली शहराला आपण जे म्हटलं होतं की शाश्वत विकासाची गरज आहे आणि तो शाश्वत विकास, मूलभूत सुविधांच्या बरोबर शाश्वत विकास आणि त्या विकासाची सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि अनेक कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरवासियांसाठी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते। आणि म्हणून या कार्यक्रमाला, या भूमिपूजनाला आपणही त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं, पत्रकार मित्रांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहावं। या उद्यानाचं स्वरूप काय, किती क्षेत्रात उद्यान होतं आणि त्याच्यात अजून काय सुविधा असणार आहे? कणकवली शहरामध्ये जे खुलं क्षेत्र आहे, या खुल्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 8.5 गुंठे एवढी जागा ही त्या उद्यानासाठी आहे। श्री स्वयंभू नमो उद्यानासाठी 8.5 गुंठे जागा आहे आणि या 8.5 गुंठे जागामध्ये हे उद्यान आम्ही त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून त्या भागातल्या नागरिकांना, रहिवाशांना, ग्रामीण भागातल्या लोकांना याचा फायदा त्या ठिकाणी होईल।
ओपन जिम बरोबर अजून काय सुविधा देण्यात मी त्यामध्ये? मगाशी आपल्याला म्हणालो की याच्यामध्ये 1 कोटी रुपयाचा निधी याच्यावर जवळजवळ खर्च होणार आहे. एक खुली व्यायामशाळा आहे. लहान मुलांच्या साठीचं खेळाचं जे साहित्य आहे हे साहित्य त्या ठिकाणी आहे. एक स्टेज एक व्यासपीठ हे त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे एक छोट्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी एक व्यासपीठ होणार आहे. त्याचबरोबर योगासाठी एक बैठक व्यवस्था सुद्धा त्या निमित्तानं आहे. आणि जे त्या ठिकाणी चालत आहेत चालण्यासाठीचा जो वॉकिंग ट्रॅक आहे हा वॉकिंग ट्रॅक सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे सर्व सोयीयुक्त अशा पद्धतीचं हे उद्यान हे त्या ठिकाणी आम्ही विकसित करतो. भाई तुम्ही येत्या काळात भरपूर विकास कामं होणार असं म्हटलं. तुम्ही आतापासून वर राज्य शासनाकडे विकासाचे किती आणि कुठले प्रस्ताव घेतले? मी आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य शासन केंद्र सरकार असेल आणि डीपीसी असेल किंवा नगरपंचायतीचा फंड असेल या फंडाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आम्ही सुचवलेली आहेत. खरं तर या शहराला जी आपल्याला मी सांगितलं होतं की नवीन नळपाणी योजना हे जवळजवळ 50 कोटी रुपयाचं काम आहे. त्याचा DPR बनवण्याचं काम सुरू आहे. सर्व्हे सुरू आहे त्या पद्धतीनं. आणि ज्यावेळी आपण शहरवासियांना प्रत्येक व्यक्तीने आहे 135 लिटर पाणी देण्याचा आमचा जो मानस आहे संकल्प आहे तो पूर्ण झाल्याच्या नंतर लागलीच त्या ठिकाणी भुयारी गटार योजना या शहराला मिळणार आहे. आणि त्या भुयारी गटार योजनेसाठी 35 कोटी रुपये आणि त्याचबरोबर जे पावसाळी पाणी आहे म्हणजे रेन हार्वेस्टिंग ते पाणी याचा सुद्धा निचरा करण्यासाठी सुद्धा 35 कोटी रुपये अशा पद्धतीनं जवळजवळ 120 कोटी रुपयाची योजना म्हणजे नळपाणी योजना, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाणी निचरा करणं अशा पद्धतीची ती त्या ठिकाणी योजना आहे. त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलं होतं की या शहरामधलं रस्ते हे मजबूतीकरण म्हणजे RCC त्या ठिकाणी करता येतील, कॉन्क्रिटीकरण करता येतील आणि म्हणून जवळजवळ 25 कोटी रुपयापर्यंतचा निधी हा रस्त्यांसाठी त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत. आणि त्याचबरोबर या शहरामध्ये जी नाट्यगृहाची जी कमतरता आहे त्याच्यासाठी जवळजवळ 5 कोटी रुपये संपादन आणि 20 कोटी रुपये नाट्यगृह अशा पद्धतीचं या ठिकाणी पैसे आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे मागितलेले आहेत. आणि त्याचबरोबर एक जसं अंगणेवाडीला आपण कधीतरी गेला असेल अंगणेवाडीला जशा पद्धतीचं अद्ययावत प्रसाधनगृह आहे जवळजवळ त्याच्यावर तशा प्रकारचं एक 2.5 कोटी रुपयाचं किमतीचं एक प्रसाधनगृह अशा पद्धतीचं प्रसाधनगृह सुद्धा या शहरामध्ये त्या ठिकाणी उभं त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी सुरू आहे. पण त्याचबरोबर आपण या शहरामध्ये क्रीडांगणासाठी जवळजवळ 200 ते 250 गुंठे जागा म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जवळजवळ 250 गुंठे जागा त्या ठिकाणी संपादित करत आहोत. 250 गुंठे जागेची संपादनाचा मोबदला हा सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेला आहे. जवळजवळ 4 कोटी रुपये हे त्या ठिकाणी जमा झालेले आहे. लवकरच त्याची मोजणी होईल आणि त्या जमिनीचा ताबा हा नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळेल आणि खऱ्या अर्थानं या शहरामधलं क्रीडांगण त्या ठिकाणी पूर्णत्वास येणार आहे. खरं तर त्याच पद्धतीनं अग्निशमन केंद्र सुद्धा ही सुद्धा जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे. त्या जागेमध्ये सुद्धा निधीची उपलब्धता किंवा तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेकडे आहे. तो प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे पाठवून त्याच्यासाठी निधी आणून ते सुद्धा कणकवली शहराचं एक अद्ययावत अग्निशमन केंद्र हे सुद्धा आम्ही शहरामध्ये त्या ठिकाणी उभं करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे 2 जी आरक्षणातली भाजी मार्केट्स आहेत. एक भाजी मार्केट जे काही नियमांची पूर्तता करणं जी कायदेशीर पूर्तता आहे ती पूर्तता करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. वास्तू बांधून पूर्ण आहे. ती सगळी पूर्णता झाल्यानंतर ते सुद्धा एक दालन कणकवली शहराच्या भाजी मार्केट करता त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर कणकवली शहराचं जे जुनं भाजी मार्केट आहे हे जुनं भाजी मार्केट त्याचे डिमॉलिश करून त्या ठिकाणची जागा सरकारी जागा त्या ठिकाणी संपादित करून आणि आरक्षित असलेली जागा परत संपादित करून त्या ठिकाणी सुद्धा एक भव्य व्यापारी संकुल हे त्या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत. तो सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे. लवकरात लवकर सरकारची जी शासकीय जमीन आहे ती नगरपालिकेच्या ताब्यात मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक सुंदर असं व्यापारी संकुल हे त्या ठिकाणी उभं केलं जाईल. त्याचबरोबर कणकवली शहरामध्ये एक गार्डन जी एक नवीन गार्डनची जागा त्या ठिकाणी आहे. त्या जागेची सुद्धा संपादनाची रक्कम ही सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेली आहे आणि लवकरच त्याची मोजणी होऊन
ती जागा ती त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळेल. मध्यवर्ती ते ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक सुंदर असं भव्य असं गार्डन येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल. अशी असंख्य कामं आहेत. मी थोडीशी उत्सुकता सुद्धा आपली ताणून ठेवतोय की आपल्याला सुद्धा नवे नवे विषय घेऊन, कारण आम्ही एक सांगितलेलं आहे की सुशोभीकरण श्रीधर नाईक चौक ते मंजुनाथ हॉटेल पर्यंतचा जो हायवे ब्रिज खालचा जो भाग आहे, याच्या मागे याच्या खाली आपण त्या ठिकाणी एक स्मार्ट जशा पद्धतीनं मोठ्या शहरांमध्ये किंवा नॅशनल हायवेमध्ये जसे अनेक प्रकल्प झालेले आहेत विकासाचे, तशा प्रकारच्या सर्व परवानगी घेऊन निधीची उपलब्धता घेऊन त्यानुसार सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यापैकी काही वर्क ऑर्डर सुद्धा मी आपल्याला सांगितलं की बुधवारपर्यंत अजून एक पत्रकार परिषद बुधवारच्या नंतर होईल. आम्ही काय नेमकं या शहरामध्ये करतो, लाईट व्यवस्थेमध्ये काय करतोय, पाण्यामध्ये काय करतोय, रस्त्यांमध्ये त्या ठिकाणी काय करतोय, भाजी मार्केटच्या संदर्भामध्ये काय करतोय, ब्रिजच्या खाली काय करतोय, या सगळ्या बाबतची भूमिका ही लवकरच त्या ठिकाणी आपल्यासमोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाली, सगळ्या वर्क ऑर्डर्स पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जेव्हा कामाचं भूमिपूजन आम्ही करणार आहोत, त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला नेमकं नगरपालिकेनं येत्या 6 महिन्यामध्ये काय अचीव केलं आहे, काय त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण कार्यरत आहोत हे त्या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू. खरं तर अनेक मूलभूत सुविधा त्या ठिकाणी आम्ही लोकांसाठी निर्माण केलेल्या आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या अनेक काही स्टॉल हटवसारखी मोहीम सुद्धा त्या ठिकाणी आपण शहरामध्ये राबवलेली आहे. आणि कुठंतरी या शहराला एक शिस्त यावी, या शहरातल्या वाहतूक कोंडी आहे, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी गर्दी होते, अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होतं आणि कुठंतरी हे शहर एक आपली जबाबदारी, एक आपलं शहर, एक स्वाभिमानी शहर, एक स्वच्छ कणकोली, सुंदर कणकोली ही व्हावी. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आम्ही बोलत असताना आता प्लास्टिक बंदीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय करतोय. कापडे पिशव्या सुद्धा नगरपालिकेच्या मार्फत दिल्या जातील, वेंडिंग मशीन पण शहरामध्ये उभारल्या जातील, व्यापारी संघटना सुद्धा काही ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मदत करते. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये नगरपालिका वेगवेगळं काम, कारण सगळी नगरपालिका जागरूक आहे. जे आम्ही जनतेचे सेवक आहोत, विश्वस्त आहोत, सगळे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, उपनगराध्यक्ष, आम्ही सगळे कार्यकर्ते सुद्धा प्रत्येकानं त्या ठिकाणी मेहनत घेऊन या शहराच्या विकासाचं एक स्वप्न घेऊन आम्ही काम त्या ठिकाणी करतोय आणि चांगलं काम आमच्या हातून त्या ठिकाणी व्हावं, शहरातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, हा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आणि जास्तीत जास्त निधी हा कसा त्या ठिकाणी आणता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा सातत्याने त्या ठिकाणी राहणार आहे. पण त्याचबरोबर एक चांगलं प्रशासन म्हणून नगरपालिकेचं त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. प्रशासनानं सुद्धा आपल्या त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून एक समन्वय म्हणून आम्ही या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. भाई, आता जो तुम्ही मुद्दा सांगितलात नळ योजनेचा, त्याच अनुषंगाने भाजपाच्या नगरसेवकांची आज पत्रकार परिषद झाली आणि सत्ताधाऱ्यांनी, संदेश बारकर आणि उपनगराध्यक्षांनी भ्रष्टाचाराचा नारळ आज फोडला. डीपीआरसाठी 22 कोटीची तरतूद केलेली असताना सुद्धा नळ योजनेच्या पुन्हा डीपीआर करून नगरपंचायतच्या आणि जनतेचा पैसा वाया घालवला जात असल्याचा आरोप थेट तुमच्यावर केलाय भाजपनं. ऑलरेडी झालेला आहे. एक काम करा, काय होतंय, मी ज्या पत्रकार परिषद मी कोणाची ऐकलेली नाही आणि त्या दिवशी सुद्धा अशीच घाई झाली. आमच्या उपनगराध्यक्षांनी तिथे कुठेतरी पत्रकार परिषद घेतली, तुम्ही मला इथे येऊन प्रश्न विचारला, मी त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली सुद्धा नाही. मला जे कोण विरोधी पक्ष नेते असतील, कोण नगरसेवक असतील किंवा कोण त्या ठिकाणी आमच्यावर टीका करतोय किंवा आमच्यावर पत्रकार परिषद घेतोय किंवा आपली भूमिका मांडतोय, ही पूर्ण भूमिका मी पहिली ऐकून घेईन आणि मग त्याच्यावर मला तुम्ही म्हणजे उत्तर, जे काय योग्य उत्तर आहे ते त्या ठिकाणी मी आपल्याला देईन. कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रिज खालील अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झाली. यापूर्वी तुम्ही जाहीर केलेलं होतं की सुशोभीकरण करणार, मात्र फळ फुलं भाजी विक्रेत्यांना सोडून अन्य दुकानदारांना तिथे जागा उपलब्ध होणार नाही. असं असताना सुद्धा अद्याप काही दुकानं ही तिथे ठाण मांडून आहेत. काही ठिकाणी गैरप्रकार सुद्धा समोर आले. तर या संदर्भात नगरपंचायत ठोस भूमिका केव्हा घेणार आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, नगरपालिकेचीच भूमिका होती. स्वच्छ कणकोली, सुंदर कणकोलीचा नारा आम्ही नगरपालिकेच्या वतीनं दिलेला होता आणि शेवटी काम हे प्रशासनच करत असतं आणि प्रशासनाची ती जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं सगळ्या मोहीम झाल्या. ज्या ठिकाणी काही प्रकार चुकीचे उघडकीस पण आले, त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी आपला निर्णय आहे. आणि हे सगळं करत असताना की
ज्या स्टॉल धारकांना हटवण्यात आलं, ज्या भाजी विक्रेते असतील, फुलं विक्रेते असतील, यांच्यासाठी सुद्धा पर्याय हा शोधण्याचा प्रयत्न हा नगरपालिकेचा सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी शहराला एक शिस्त यावी. व्यापार व्यवसायाचं एक महत्वाचं केंद्र कणकवली शहर आहे. त्या सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना आम्ही त्या ठिकाणी जगवणारच आहोत. त्यांची जबाबदारी सुद्धा आम्ही घेणार आहोत. पण तशा पद्धतीचे आमचे 4 प्रयत्न आहेत. मी त्याच्यामध्ये व्यापारी संकुलाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, एक प्रयत्न आमचा जो आहे, जो हायवेवरचं आमचं जे जुनं भाजी मार्केट आहे, तिथं आम्ही तो भाग विकसित करून एक व्यापारी संकुल उभं करणार आहोत. दुसरं जे आमचं भाजी मार्केट आरक्षण आहे डीपी रोडचं, त्या डीपी रोडचं आरक्षण पूर्णत्वास त्या ठिकाणी आलेलं आहे. काही नियमांची पूर्तता त्या ठिकाणी करून तेही सुरू होईल. आणि दुसरी एक पर्यायी जागा त्या दिवशी परिवहन मंत्री या राज्याचे आलेले होते, प्रताप सरनाईक साहेब, यांना सुद्धा त्या ठिकाणी कणकवली शहराचं बस स्टँड त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण करावं, तिथं सुद्धा व्यापारी संकुल करावं. आणि जी पेट्रोल पंप ते गव्हाणकर याच्यापर्यंतची मधली जागा आहे, ती जर जागा त्या ठिकाणी नगरपालिकेला भाडे तत्वावर दिली किंवा त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी डेव्हलप करून जर व्यापारी मार्केट जर त्या ठिकाणी उभं केलं, तर माझ्या शहरातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी एक पर्याय त्या ठिकाणी एक भाजी मार्केटचा उपलब्ध होऊ शकेल आणि त्या ठिकाणी व्यवसाय होऊ शकतो. अशा प्रकारच्या त्या जागा आहेत. म्हणजे मी काय ज्या जागा सुचवतोय, जुनं भाजी मार्केट व्यापारी संकुल असेल, डीपी रोडचं भाजी मार्केट असेल किंवा जी एसटी विभागाची जी जागा आहे, या 2-3 जागांमध्ये जर समजा भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं व्यापारी संकुल उभं राहिलं, तर आज जी सगळी शहरामधली जी बकालपणा आहे, दुरावस्था आहे किंवा जी सगळी बेशिस्त आहे, त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण येईल आणि चांगल्या पद्धतीचा व्यापार या शहरामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला त्या ठिकाणी करता येईल. हा सुद्धा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. भाई, तुमच्या संकल्पना खूप चांगल्या आहे. प्रश्न हा आहे की 8 दिवस झाले आता पूर्णतः उड्डाण पुलाखालील जे काही फळ, फुल आणि भाजी विक्रेत्यांचे स्टॉल असतील म्हणा किंवा अन्य जे काही फूड स्टॉल असतील म्हणा किंवा क्लॉथ मार्केट असतील म्हणजे आणि जे काही व्यवसाय चालू आहे ते स्टॉल हटवण्यासंदर्भात आपण मोहीम सुरू केली. तुमचा सपोर्ट होता, त्याला प्रशासनाने कारवाई केली. 8 दिवसानंतर त्या मोहिमेला कोणी घातला. अगदी एसटी स्टँड पासून बघितलं तर नरडवे नाक्यापासून बघितलं तर अगदी रेल्वे स्टेशनपर्यंत जे काय इलिगल स्टॉल आहेत फुटपाथवरती उभारलेले, ते सुद्धा हटवण्यासंदर्भात आपण ठाम भूमिका घेतली होती. परंतु ह्या मोहिमेला नेमका कोणी घातलाय आता? नाही, आजही नगरपालिकेची भूमिका, प्रशासनाची भूमिका ठाम आहे. स्टॉल हटवले जावेत ही भूमिका आमची स्पष्टपणे त्या ठिकाणी आहे. जे अनधिकृत आहे आणि आम्ही त्याला प्राथमिकता दिलेली आहे. मी आपल्याला सातत्यानं सांगितलेलं आहे की या शहराचा आम्ही सर्वे गोळा करतोय, डाटा गोळा करतोय आणि असे काही रस्ते आहेत या शहरातले, जवळजवळ 14 रस्ते आहेत की त्या रस्त्यावर सातत्यानं बेशिस्तपणा, वाहतूक कोंडी, अशा पद्धतीचे अनधिकृत स्टॉल हे त्या ठिकाणी उभे आहेत. आणि मग त्याची आम्ही प्राथमिकता ठरवलेली आहे, कुठली प्राथमिकता पहिली घ्यावी. आणि मी आपल्याला आता हा प्रश्न आपण उपस्थित केल्यामुळे मी आपल्याला सांगतो, जवळजवळ 5 प्रकारची अतिक्रमणं आपल्या शहरामध्ये आहेत. एक प्रकरण जे आहे ते नगरपंचायत आणि नॅशनल हायवेची जागा आहे, जी श्रीधर नाईक ते मंजुनाथ याच्यामध्ये, या जागेमध्ये त्या ठिकाणी ही सगळा जो वावर आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे आरओडब्ल्यू, नॅशनल हायवेचा जो आरओडब्ल्यू आहे, जो गडनदीपासून जालोलीपर्यंत येतो दुतर्फा, त्या आरओडब्ल्यू मध्ये असलेली अनधिकृत बांधकामं हा दुसरा भाग आहे. तिसरं, जो खासगी जमिनीमध्ये झालेली अतिक्रमण, तो अनधिकृत भाग. आणि अशा पद्धतीची जी सगळी अनधिकृत आहे याचा आम्ही सगळा डाटा त्या ठिकाणी गोळा करणं आपलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं आता आम्ही त्याच्यामध्ये प्राथमिकता ठरवली आहे, कुठलं पहिलं काम आहे, तर पहिलं काम आपण श्रीधर नाईक ते मंजुनाथ हॉटेल या ठिकाणचं पहिलं काम मी हातात घेतलेलं आहे. जे काही तुम्ही म्हणता काही स्टॉल त्या ठिकाणी अद्याप उभे आहेत, माझ्या मते त्यांना जवळजवळ काही दिवसाची मुदत म्हणजे रविवारपर्यंतची मुदत तुम्ही स्वतःहून घेऊन जा अन्यथा कारवाई करणं स्टॉलवर, अशा पद्धतीची भूमिका नगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. कदाचित उद्याचा रविवार आहे, ते बाकीचे जे काही सगळे स्टॉल आहेत ते त्या ठिकाणी हटवले जातील. आणि त्याचबरोबर त्यांना एक पर्यायी फळ आणि भाजी याच्यासाठीची पर्यायी जागा एक 2 गाळ्याच्या मध्ये तात्पुरती स्वरूपाची ही त्या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न आहे. हा सुद्धा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी निर्णय होणार. त्यामुळे कुठलीही स्टॉल हटव मोहीम थांबलेली नाही. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका त्या ठिकाणी आमची म्हणजे कोणी खो घातलेलं नाही. फक्त त्याला प्राथमिकता कुठली, त्याला असे म्हणजे त्याला प्राथमिकता दिलेली आहे. जो आज गरजेचं आहे, जिथं वाहतूक कोंडी होते, जिथं बेशिस्त आहे, जिथं अनधिकृत स्टॉल आहे, अशा ठिकाणी कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी होणार. त्याचबरोबर
जे अनधिकृत स्टॉल्स आहेत त्यांच्यावर आज समजा नगरपालिकेला फक्त 20 रुपये देऊन त्या ठिकाणी जो टॅक्स असतो तो देऊन त्या ठिकाणी काम केलं जातं. पण म्हणून अनधिकृत असेल तर ते अनधिकृत ठरवून त्याच्यावर जो दुप्पट तिप्पटचा चार्ज आहे नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ केली जाईल. पहिलं त्याच्यामध्ये रोल आहे की अनधिकृत बांधकाम हे हटवलं गेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये हटवलं गेलं जात नसती तर तो जो काळ आहे किंवा ज्या दिवसापासून तो वापरतोय जो माणूस त्याच्यावर त्या ठिकाणी टॅक्स सुद्धा त्या पद्धतीनं जो अनधिकृतचा असेल तो सुद्धा लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. नगरपालिका एक लक्षात घ्या, नगरपालिकेकडे जवळजवळ 100 विषय आहेत आणि या 100 विषयावर रोज त्या ठिकाणी काम करणं हे आमचं काम जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीवर तितका वेळ देता येत नाही. पण आम्ही एक भूमिका स्पष्टपणे ठरवलेली आहे की अनधिकृत जी बांधकामं आहेत किंवा ज्याचा गैरप्रकार जो झालेले आहेत या गैरप्रकाराचा आपण शोध घेतला होता. मी आपल्याला सांगतो, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी सांगितलं होतं जवळजवळ 9 ते 14 लाख 9 का 12 लाखाचा हप्ता हा त्या ठिकाणी घेतला जातो हा सांगितलं होतं. आणि कालच्या स्टॉल हटाव मोहिमेमध्ये हे उघड झालेलं आहे. कोण जागा कोणाची, कोणी बांधलेलं आहे, कोण भाडा घेतोय, मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण नेमकं त्या ठिकाणी काय चालू आहे, कोणाचे स्टॉल आहे, कोण भाडं त्या ठिकाणी घेतोय आणि कशा पद्धतीनं हा सगळा गैरप्रकार चालू आहे हे त्या ठिकाणी एका मोहिमेमधूनच सगळं उघड झालेलं आहे. हा, आणि वीज चोरी असेल, जे जे काही सगळे गैरप्रकार आहेत हे सगळे गैरप्रकार या हटाव मोहिमेच्या निमित्तानं त्या ठिकाणी जनतेसमोर आले. तुम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार आहात. प्रश्न आमचं सांगण्याचा एवढा आहे की कुठंतरी या शहराला शिस्त आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. कारण शेवटी हे शहर सगळ्यांचंच आहे, आपलं शहर आहे आणि हे आपलं शहर म्हणून एक प्रत्येकाची जबाबदारी आहे या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं. आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी कुठंतरी काही नियम हे स्वतःवर जबाबदारी स्वीकारून नियम स्वीकारून या शहरामध्ये त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण हे शहर जवळजवळ 20,000 लोकसंख्येचं जरी असलं तरी या शहरावर 60,000 लोकांचा वावर हा दर दिवशी असतो आणि त्याचा सगळा भार हा नगरपंचायतीच्या प्रशासनावर नगरपालिकेवर आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना कुठंतरी सगळ्याच कामामध्ये आपण 100% न्याय देऊ शकत नाही हे मलाही त्या ठिकाणी कळतं. पण जे आमच्यापर्यंत येईल, ज्याच्यावर काम करता येईल ते काम आम्ही नक्की त्या ठिकाणी दुर्लक्ष करणार नाही. त्या ठिकाणी जाऊन त्याचा तपास करून योग्य अयोग्य ठरवून तशा पद्धतीचं काम नगरपालिका येत्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार. धन्यवाद. पत्रकार सुशोभीकरणासाठी जो निधी मागे तुम्ही सांगितलं की मंजूर काही ते प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? आता मी तुम्हाला तेच सांगितलंय की परत एक पत्रकार परिषद घेऊ. आता हायमॅक्स आहेत, आम्ही मोठ्या प्रमाणात हायमॅक्स बसवतोय. आपण सुशोभीकरण त्या ठिकाणी ब्रिज गणपती साने आपण त्या ठिकाणी विकसित करतोय. वेगवेगळे काम आम्ही करतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलवणार आहे. सगळ्या वर्क ऑर्डरच्या प्रोसिजर पूर्ण होऊ दे. हे आणि 1 कोटीची काम असल्यामुळे याचं आम्ही भूमिपूजन करून एक सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. अशी अनेक कामं गेल्या 5 महिन्यामध्ये आम्ही केलेली आहेत, छोटी मोठी. त्याच्यामध्ये काय आम्ही फक्त उद्घाटनाचा फोटो करू, पण हे एक मोठं काम आम्ही करतोय आणि म्हणून ही सुरुवात केली. अशी जी मोठी कामं असतील त्याची भूमिपूजन आणि उद्घाटन त्या ठिकाणी होतील. बाकीची जी कामं आहेत ती तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन नगरसेवक आम्ही सगळे घेऊन त्या ठिकाणी ती कामं आम्ही सुरुवात केली आणि गेल्या 5 महिन्यात हे आम्ही सुरू केलेलं आहे. काल ही आचारसंहिता उठल्यानंतर ही वर्क ऑर्डर दिल्यानंतर या श्री स्वयंभू नमो उद्यानचं आपण त्या ठिकाणी काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करून त्यात सुद्धा गार्डनचा लोकार्पण सोहळा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी करणार आहोत.